दिल्लीच्या जंतर मंतरवर गेले 1.5 महिने धुमसणारं आंदोलन आता थेट संसदेच्या दारापर्यंत पोहोचलंय. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं हे आंदोलन आता लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि शेकडो अटकांमुळे देशभर चर्चेचा विषय बनलंय. आणि आता या आंदोलनाला शीख समाज आणि शेतकऱ्यांचीही साथ मिळाल्यानं केंद्र सरकार दोन्ही बाजूंनी कोंडीत सापडलंय. एकीकडे दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन पेटलेलं असतानाच आता पंजाब हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांचं मोठं वादळ घुंगावताना दिसतंय. शीख समुदायाची आणि शेतकऱ्यांची साथ मिळाल्यानं हे आंदोलन कसं वेगळं वळण घेऊ शकतं, यामुळे सरकारची कोंडी कशी होणार, आंदोलनाची सद्यस्थिती काय, हे सगळंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. 6 जूनला कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीनं जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन नीट 2026 ची पेपरफुटी, सीबीएसई निकालातील घोळ यांच्या विरोधात होतं. आंदोलकांनी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेवर आणि ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सुरुवातीला मूठभर विद्यार्थ्यांपासून सुरू झालेलं हे आंदोलन काही आठवड्यातच राष्ट्रीय चर्चेचा विषय बनलं. काल दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी आंदोलकांना संसदेकडे जाण्यापासून रोखण्यासाठी अक्षरशः सगळे प्रयत्न केले. लाठीचार्ज झाला, अश्रुधुराचा वापर झाला, आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. पण तरीही आंदोलन थांबलं नाही. विद्यार्थी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की सुरक्षा दलांनी अनावश्यक बळाचा वापर केला. आंदोलकांना मारहाण झाली, फरफटत नेलं गेलं, विद्यार्थ्यांना पोलीस बसमध्ये डांबण्यात आलं आणि करंट असलेल्या बॅरिकेड्सचा वापर करण्यात आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दृश्यांबाबत सीजेपीनं दावा केला की सुरक्षा दलांनी संसदेच्या गेट समोर मशीन गन रोखून पोझिशन घेतली होती आणि इथेच या आंदोलनाला एका वेगळ्याच सामाजिक आयामाची जोड मिळाली, ती म्हणजे शीख समाजाची. लाठ्या आणि अश्रुधुरापासून पळणाऱ्या अनेक विद्यार्थी आंदोलकांसाठी गुरुद्वारा बंगला साहिब हे आश्रयस्थान ठरलं. जखमींना उपचार, आश्रय आणि लंगरची व्यवस्था गुरुद्वारा व्यवस्थापनाकडून करण्यात आली आणि यामुळे शीख समाजातील अनेक गट थेट आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे आले आणि याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेमुळे आंदोलनाला एक व्यापक सामाजिक पाठिंबा मिळाल्याचं चित्र निर्माण झालं. आता याच आंदोलनाची धग शांत होत नाही, तोच दिल्लीच्या दिशेनं आणखी एक मोर्चा निघालाय. भारत अमेरिका प्रस्तावित व्यापार कराराविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सीमा पूर्णपणे सील करण्यात आल्या आहेत आणि आंदोलकांना रोखण्यासाठी जेसीबी मशीनही तैनात करण्यात आल्या आहेत. या शेतकरी आंदोलनाचा आणि सीजेपीच्या विद्यार्थी आंदोलनाचा काळ नेमका एकच असल्यानं सरकार समोर आता दुहेरी पेच निर्माण झालाय. सीजेपीच्या संसद घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब, दिल्ली आणि यूपीला लागून असलेल्या हरियाणाच्या सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. अमृतसर, गुरदासपूर आणि इतर भागातून निघालेले शेतकऱ्यांचे ताफे शंभू सीमेमार्गे राजधानी गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. आता शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय, तर या करारामुळे अमेरिकेतील स्वस्त कृषी आणि डेअरी उत्पादनं भारतीय बाजारात आली तर भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पादनांच्या किमतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी उत्पादनांच्या बाजारात अमेरिकेतील स्वस्त माल आला तर भारतीय शेतकरी आणि पशुपालकांसमोर मोठं संकट निर्माण होऊ शकतं, असा शेतकरी संघटनांचा दावा आहे. त्यांच्या मते याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील छोट्या शेतकऱ्यांवर, दूध उत्पादकांवर आणि पशुपालकांवर होऊ शकतो. कारण मोठ्या कंपन्या आणि स्वस्त आयात केलेल्या उत्पादनांशी स्पर्धा करणं छोट्या शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी कठीण आहे आणि म्हणूनच हा करार शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, असं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा करार तातडीनं रद्द करण्यात यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे दोन्ही आंदोलनं आधीपासूनच एकमेकांशी जोडले गेले होते. आंदोलनाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच भारतीय किसान युनियनच्या महिला अध्यक्ष सुमन यांनी सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि देशभरातील खाप पंचायती या आंदोलनाच्या पाठीशी उभ्या असल्याचं सांगितलं होतं. तर एका वृत्तानुसार सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी स्वतःच परीक्षेतील अनियमितता आणि नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर शेतकरी संघटनांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांचा एक मर्यादित प्रश्न आता देशव्यापी राजकीय आंदोलनात रूपांतरित झालाय. एका बाजूला जंतर मंतरवर सीजेपी आणि विद्यार्थी संघटनांचा एल्गार, दुसरीकडे गुरुद्वारा बंगला साहिब सारख्या स्थळांमधून मिळणारा शीख समाजाचा आधार आणि तिसरीकडे दिल्लीच्या सीमेवर धुमसणारं शेतकरी आंदोलन. यामुळे मोदी सरकार सध्या तिहेरी कोंडीत सापडल्याचं चित्र आहे. आता प्रश्न असा आहे की या दोन्ही आंदोलनांमुळे सरकारची नेमकी कोंडी कशी होतीये.
एक म्हणजे राजकीय आणि संसदीय पातळीवर. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीजेपीचा मोर्चा आणि लाठीचार्ज झाल्यानं विरोधकांना थेट हल्ला चढवण्याची संधी मिळाली आहे. संसद मार्गावर आंदोलक, पोलीस संघर्ष, अश्रुधुराचे गोळे, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी आणि विरोधकांना झालेल्या अटकेमुळे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारसमोर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुसरी कोंडी आहे ती आर्थिक आणि मुत्सद्दी पातळीवर. भारत अमेरिका मुक्त व्यापार कराराबाबत सरकार वाटाघाटी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतानाच शेतकऱ्यांनी त्याच कराराच्या विरोधात दिल्ली कूचची हाक दिली आहे. एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत खुद्द पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांच्या हिताचं आश्वासन देत विविध देशांशी झालेल्या एफटीए बाबत भूमिका स्पष्ट करावी लागली. यावरूनच सरकारवरचा दबाव किती हे स्पष्ट होतं. शेतकऱ्यांच्या दोन मागण्या मान्य करून कूच तात्पुरती टाळली असली तरी सीजेपीच्या संसद घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाब, दिल्ली आणि यूपीला लागून असलेल्या सीमांवर सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवावी लागत आहे. म्हणजे धोका पूर्णपणे टळलेला नाही. तिसरी कोंडी आहे ती सुरक्षा यंत्रणेवर येणाऱ्या ताणाची. एकीकडे जंतर मंतरवर आणि संसद परिसरात हजारो पोलीस आणि निमलष्करी दल तैनात आहे, तर दुसरीकडे दिल्लीच्या सीमांवर शेतकरी कूच रोखण्यासाठी बॅरिकेड्स आणि जेसीबी तैनात आहे. यामुळे दिल्लीच्या संपूर्ण सुरक्षा यंत्रणेवर ताण निर्माण झालाय. आता चौथी आणि कदाचित सर्वात मोठी कोंडी आहे ती प्रतिमेची. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे व्हायरल व्हिडिओ, गुरुद्वारा बंगला साहिबमध्ये जखमींना मिळालेला आश्रय आणि याच काळात शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणं, या तिन्ही घडामोडींची सांगड घातली तर सरकार विरुद्ध जनता असं चित्र तयार होण्याचा धोका आहे आणि नेमकं तेच विरोधी पक्ष अधोरेखित करत आहेत. सोनम वांगचुक यांची प्रकृती, विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि आता शेतकऱ्यांची भूमिका यामुळे हे आंदोलन नेमकं कोणतं वळण घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. इतिहास साक्षी आहे की जेव्हा देशातील तरुण आणि शेतकरी एकाच व्यासपीठावर येतात तेव्हा सत्ता पालट व्हायला वेळ लागत नाही. कॉक्रोच या शब्दावरून सुरू झालेला हा लढा आता जागतिक माध्यमांच्या नजरेत आलाय. आता प्रश्न एकच आहे, सरकार या आंदोलकांच्या रास्त मागण्यांसमोर झुकणार का? याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.